त्यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। मतदान पार पडते आणि विविध नेते सुद्धा मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी दाखल होत आहेत। आदित्य ठाकरे आता मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। वरळीमध्ये ते निवडणूक लढवत आहेत आणि त्याचमुळे तिरंगी लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत, तर त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा असल्याचं बघायला मिळतंय। तर ठाकरे कुटुंबीय आता आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तेजस ठाकरे सुद्धा आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत। तर ठाकरे कुटुंब आता मतदान करण्यासाठी पोहोचलंय। मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच नेते मंडळी मतदान करण्यासाठी दाखल होत आहेत। 7 वाजल्यापासूनच सर्व नेते मंडळींकडून अधिकार बजावला जातोय। ठाकरे कुटुंबीय आता मतदान करण्यासाठी दाखल झालंय। वरळीचे आमदार राहिलेले आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत। तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यासोबतच आदित्य ठाकरे हे मतदान करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या दिवसाची खरं तर सुरुवातच आता मतदान करण्यानं झालेले आहे। अनिल परब सुद्धा दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत। ते सुद्धा मतदान करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मतदान झाल्यावर ही सर्व नेते मंडळी काय प्रतिक्रिया व्यक्त करतात हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। महत्त्वाच्या लढतींपैकी एक लढत आहे ती म्हणजे वरळी मतदारसंघाची आणि त्याचमुळे महाराष्ट्राचं लक्ष या प्रमुख लढतींकडे लागलेलं आहे। वरळीमध्ये यंदा चित्र नेमकं काय बघायला मिळणार, लोकसभेला जे चित्र बघायला मिळालेलं होतं त्याचा कुठे परिणाम होणार का, हा सुद्धा एक सवालच आहे। मुंबईमध्ये विविध मतदान केंद्रावर अगदी सकाळच्या सुमारास पहिल्या सत्रामध्ये मोठी गर्दी झालेली होती, मात्र ती गर्दी काही वेळानं ओसरली। मुंबईकरांचा उत्साह कुठे कमी होताना दिसतोय, कुठे वाढताना दिसतोय।